हाय हॅलो नमस्कार, मी प्राजक्ता. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण नवरात्र स्पेशल आपण थाळी बनवणार आहोत. त्यासाठी आपण सुरुवातीला शेंगदाण्याची आमटीची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी आपण लागणारे साहित्य पाहूया. 1 वाटी ओलं खोबरं, 1 वाटी शेंगदाण्याचा कूट, शेंगदाणा तेल, 10 ते 12 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ आणि आपण दशमीचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्याबरोबर खाण्यासाठी आपण दशमी बनवणार आहोत. त्यासाठी आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण शेंगदाण्याची आमटी बनवून घेणार आहोत. त्यासाठी गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे. कढई छान गरम झाली की आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेणार. तेल छान तापलं की आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची घेतलेली आहे 1.5 चमचा, ती छान तेलामध्ये परतून घेणार. हिरवी मिरची परतून झाली की आपण ओल्या नारळाचं खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, ते 3 चमचे किस त्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे. तो 2 ते 3 मिनिट परतून घेणार आहोत. 2-3 मिनिट परतून झाल्यानंतर आपण चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत. आपण 2 लोकांसाठी बनवणार आहोत ही भाजी आमटी. मीठ घालून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये साधारणपणे 1-2 ग्लास छोटे पाणी ओतून घेतलेलं आहे. आता ते छान उकळून घ्यायचे. त्याला उकळी आली की आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहोत. शेंगदाण्याचा कूट आपण 4 चमचे असा जाडसर असा कूट त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. कूट घालून झाल्यानंतर आपण हे सर्व आमटीमध्ये मिक्स करून घेणार आहोत. आणि आपण ही आमटीला प्रत्येक उकळी काढून 10 ते 15 मिनिटासाठी ही आमटी आपण अशीच कढून देणार आहोत गॅसवरती. तर आमटीला आपली छान उकळी आलेली आहे. आता आपली आमटी कढून तयार झालेली आहे. आपण आता त्या थाळीमध्ये भेंडीची भाजी पण बनवणार आहोत. त्यासाठी आपण कट करून घेतलेली भेंडी स्वच्छ धुवून, जाडसर असा शेंगदाण्याचा कूट, ओले नारळाचं खोबऱ्याचा किस, चवीनुसार मीठ आणि शेंगदाणा तेल. आता आपण भेंडीची भाजी बनवून घेऊया. आपण गॅसवरती कढई गरम करून घेतलेली. कढई छान गरम झाली की आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे ते घालून घेणार आहोत. तेल गरम झाले की आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची ची पेस्ट आपण 1 ते 1.5 चमचा घालून घेणार आहोत. तुम्हाला जसं आवडत असेल तिखट त्यानुसार तुम्ही घालू शकता. ते आपण छान परतून घेणार आहोत तेलामध्ये. त्याच्यामध्ये आता आपण भेंडी पण घालून घेणार आहोत. कट करून घेतलेली भेंडी, सर्व भेंडी घालून झाल्यानंतर आपण ते तेलामध्ये मिरचीमध्ये परतून घेणार आहोत भेंडी. त्याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालून घेणार आहोत. त्याच्यानंतर खोबऱ्याचा किस घालून घेणार आहोत आपण 1 चमचा. आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत परत एकदा. हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर ना आपण ह्या भेंडीवरती झाकण ठेवून आपण 5 ते 6 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून घेणार आहोत. त्याला छान वाफ आलेली आहे. आपण ती भेंडी परत एकदा आपण हलवून घेऊया. ही भेंडी हलवून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये परत 1 चमचा जाडसर असा शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहोत. आणि आपण परत 1 ते 2 मिनिट असे हलवून घेणार आहोत. हलवून झाल्यानंतर आपण ही भेंडी तुम्ही पाहू शकता की आपली भेंडीची भाजी छान तयार झालेली आहे. मोकळी सर अशी भेंडी तयार झालेली आहे. आपण आता भेंडी काढून घेऊया. त्याच्यानंतर आपण बटाट्याची भाजी बनवणार आहोत. कच्च्या बटाट्यापासून आपण भाजी बनवणार आहोत त्या थाळीमध्ये. तर आपण 1 बटाटा कट करून घेतलेला आहे. जाडसर असा शेंगदाण्याचा कूट, ओल्या नारळाचा किस, चवीनुसार मीठ आणि तेल. आता आपण बटाट्याची भाजी बनवूया. गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे. कढई छान गरम झाली की आपण त्याच्यामध्ये तेल घालून घेणार आहोत, शेंगदाणा तेल. त्याच्यानंतर आपण जी मिरची बारीक वाटून घेतलेली आहे ती मिरची तेलामध्ये छान आपण परतून घेणार आहोत. मिरची परतून झाली की आपण स्वच्छ धुवून घेतलेला बटाटा आहे कट करून तो घालून घेणार आहोत. हा बटाटा जाडसरच ठेवायचा. ते तेलामध्ये बटाटा घातल्यानंतर आपण छान परतून घेणार आहोत मिरचीमध्ये. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ. बटाटे शिजण्यासाठी आपण थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. ते सर्व मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर 1 चमचा खोबऱ्याचा
किस घातलेला आहे. परत एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत आणि झाकण ठेवून हा बटाटा आपण शिजवून घेणार आहोत. आता आपण बटाट्यावरचं झाकण काढून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता बटाट्याची भाजी छान अशी तयार झालेली आहे. आपण त्याच्यामध्ये आता कूड घालून घेणार आहोत, शेंगदाण्याचा जाडसर बनवलेला, आणि ते परत एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत. अजून 2 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून घेणार आहोत कूट मिक्स होण्यासाठी. तुम्ही पाहू शकता आपली बटाट्याची भाजी छान अशी तयार झालेली आहे. आपण आता बटाट्याची भाजी पण काढून घेऊया. त्याच्यानंतर आपण वरईचा मसाले भात बनवणार आहोत. त्याच्यासाठी आपण 1 वाटी वरई घेतलेली आहे, शेंगदाणे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 बटाटा घेतलेला आहे कट करून, चवीनुसार मीठ आणि फोडणीसाठी तेल. आता आपण वरईचा मसाले भात बनवण्यासाठी गॅसवरती कढई गरम करून घेतलेली आहे. कढई गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 वाटी वरई घेतलेली घालून घ्यायची त्याच्यामध्ये, आणि छान अशी 2 ते 3 मिनिट आपण ही वरई गॅसवरती गरम करून घेणार आहोत. वरई छान भाजून झालेली आहे. आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत थंड, आणि ती वरई छान अशी मिक्स करून घेणार आहोत आणि ते 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. त्याच कढईमध्ये आपण शेंगदाण्याचं तेल घालून घेणार आहोत. तेल छान गरम झाले की आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे तळून घेणार आहोत. शेंगदाणे घालून शेंगदाणे छान असे तळले की आपण त्याच्यामध्ये कट करून घेतलेल्या 2 ते 3 हिरव्या मिरच्या त्या पण 2 ते 3 मिनिट आपण परतून घेणार आहोत. मिरच्या परतून झाले की आपण त्याच्यामध्ये कट करून घेतलेला बटाटा पण घालून घेणार आहोत. बटाटा छान परतून झाले की आपण चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत. मीठ घातल्यानंतर आपण 2 ते 3 मिनिट त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे, आणि 1 वाटी वरईसाठी आपण 2 वाट्या पाणी घातलेलं आहे. त्याच्यावरती झाकण ठेवून देणार आहोत आणि त्या पाण्याला एक उकळी आणणार आहोत. उकळी आणल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जी धुवून घेतलेली स्वच्छ 2 ते 3 पाण्याने वरई आहे ती त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. वरई घालून झाली की आपण सर्व मिक्स करून घेणार आहोत. ते मिक्स करून झाले की आपण त्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि वरईचा भात आपण शिजवून घेणार आहोत. आता आपला वरईचा भात शिजवून तयार झालेला आहे. आपण आता हा भात काढून घेऊया. त्याच्यानंतर आपण हिरव्या मिरचीचा खरडा बनवणार आहोत. त्यासाठी आपण 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, ओलं खोबरं घेतलेलं आहे, त्याच्यानंतर शेंगदाण्याचा जाडसर असा कूट घेतलेला आहे. आपण मिक्सरच्या जार घेतलेला आहे, त्याच्यामध्ये ते मिरच्या घालून घेणार आहोत. त्याच्यानंतर शेंगदाण्याचा जाडसर असा कूट, खिसून घेतलेलं खोबरं अर्धी वाटी आपण हे सर्व त्याच्यामध्ये घालून नंतर आपण झाकण लावून मिक्सरवरती ते बारीक करून घेणार आहोत. आता आपण छान असं बारीक करून घेतलेलं आहे. आपण गॅसवरती लोखंडी तवा ठेवून घेणार आहोत. त्याच्यामध्ये लोखंडी तवा ठेवून घेतल्यानंतर आपण तवा तापला की आपण त्याच्यामध्ये शेंगदाणा तेल घालून घेणार आहोत. तेल छान गरम झाले की आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे बारीक करून घेतलेले खोबरे, शेंगदाणे चा कूट आणि हिरवी मिरची ते त्या तव्यामध्ये घालून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि हे सर्व मिक्स करून घेणार आहोत. असं एकसारखं 4 ते 5 मिनिट आपण हे तव्यावरती छान परतून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण अजून थोडंसं तेल घालून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपला छान असा खरडा तयार झालेला आहे. आपण आता तो खरडा काढून घेऊया. आता आपण एक ताट घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण दशमीचं पीठ घेणार आहोत. आपण 3 दशम्या बनवणार आहोत. त्याच्या प्रमाणानुसार आपण ते पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता थोडंसं पाणी घालून ते छान मिक्स करून घेणार आहोत. जसं गरजेनुसार पाणी घालून आपण थोडं पाणी घालून त्याचा भाकरीसारखा, ज्वारीच्या भाकरीसारखा असा घट्टसर असा त्याचा डो बनवून घ्यायचा. अजून थोडंसं पाणी घालून घेणार आहोत. आता आपलं दशमीचं पीठ मळून तयार झालेलं आहे. तर आपण एका भाकरीचा मापाचा एक कुंडा घेणार आहोत. ते छान असा अजून एकदा मळून घेणार आहोत. आता आपण ते भाकरी थापण्यासाठी थोडंसं खाली पिठी भुरभुरून घेणार आहोत.
त्याच्यानंतर हातावरती असा गोल उंडा थोडासा हे करून घ्यायचा. आता आपण त्या पिठीवरती ते उंडा ठेवून छान अशी भाकरी थापून घेणार आहोत दशमीची. तुम्ही ही भाकरी दोन्ही हाताने पण थापू शकता. आता आपली भाकरी बनवून तयार झालेली आहे. आपण गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. तवा छान गरम झाला की आपण त्याच्यावरती जी दशमीची भाकरी घेतली आहे ती घालून घेणार आहोत. त्याला आता आपण भाकरी ते तव्यावरती घालून झाली की आपण त्याच्यावरती थोडंसं पाणी घालून लावून घेणार आहोत. त्या भाकरीला पाणी लावून झाले की आपण ती भाकरी 2 ते 3 मिनिटांनंतर आपण ती भाकरी उलटून घेणार आहोत उलटण्याच्या साहाय्याने. आता आपण आपली भाकरी पचली का पाहून घेऊया. आता आपली भाकरी पचून तयार झालेली आहे. आपण ती भाकरी तव्यामध्ये पलटी करून आपण दुसऱ्या साईडने पण छान अशी भाजून घेणार आहोत. सर्व साईडने आपण ती भाकरी उलटण्याच्या साहाय्याने प्रेस करून भाजून घेणार आहोत. आपली भाकरी भाजून तयार झालेली आहे. आपण नवरात्र स्पेशल थाळी बनवणार आहोत. त्यासाठी आपण एक ताट घेतलेले आहे. त्याच्यामध्ये दशमी घेतलेली आहे. दशमीची भाकरी, शेंगदाण्याची आमटी, वरईचा मसाले भात घेतलेला आहे. केलेली भेंडी पण घेतलेली आहे आपण घालून, बटाट्याची भाजी, त्याच्यानंतर आपण जो खरडा बनवून घेतला तो खरडा, खजूर आणि केळ. आपलं नवरात्र स्पेशल थाळी तयार झालेली आहे.